नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज आलेले जे काही सर्व जी आर असणार आहेत, शासन निर्णय असणार आहेत, म्हणजेच की 29/12/2025 रोजीचे जे काही सर्व जी आर असणार आहेत ते सर्वच्या सर्व जी आर हेडलाईन्स आपण एकाच व्हिडिओमध्ये या पाहणार आहोत। नेमके जी आर शासन निर्णय हे कुठल्या कुठल्या विभागामार्फत आले आहेत ते सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, आजच्या डेटमधील सर्वात पहिला जो काही जी आर आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की महिला व बालविकास विभाग यातर्फेचा हा जी आर शासन निर्णय हा आला आहे। आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता की केंद्र पुरस्कृत शक्ती सदन योजनेअंतर्गत सन 2025 ते 26 या वर्षामध्ये कार्यरत स्वयंसेवी संस्थांना निधी हा वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे। मित्रांनो, व्हिडिओमध्ये समोर जाण्याअगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण हे जे काही सर्व जी आर हेडलाईन्स या पाहणार आहोत याबद्दलच्या ज्या काही सविस्तर PDF असणार आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। चला तर यानंतरील जी आर आपण पाहूयात। यानंतरचा जी आर आपण या ठिकाणी पाहू शकता की महिला व बालविकास विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक या ठिकाणी पाहू शकता की अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी हा वितरित करण्याबाबत जी आर दिनांक 29/12/2025। यानंतरचा जी आर हा आपण या ठिकाणी पाहू शकता की इतर मागास व बहुजन कल्याण विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता की महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या व परराज्यात शासनमान्य व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विजा-भज, विमा-प्र व इमा-व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत वितरित करण्यात येत असलेला निधीबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे। विभागाचे नाव कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग। शीर्षक आहे राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियानांतर्गत ग्रामीण भागातील ग्रामपंचायत, गट, तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियान अधिकारी यांची नियुक्ती करण्याबाबत। विभागाचे नाव कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग। शीर्षक आहे सन 2025 ते 26 मध्ये राष्ट्रीय खाद्य तेल अभियानांतर्गत तेलबिया तिन्ही प्रवर्गासाठी सर्वसाधारण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती दुसऱ्या हप्त्याचा केंद्र हिस्सा म्हणजेच मदर सँक्शन व समरूप राज्य हिस्सा वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे। विभागाचे नाव कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग। शीर्षक आहे शासन घोषित किमान आधारभूत किंमत ही विहित कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आधारित दरापेक्षा जास्त असल्यास त्यामधील फरकाची रक्कम बीजोत्पादक शेतकऱ्यांना देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे। विभागाचे नाव पर्यावरण विभाग। शीर्षक आहे राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत मौजे, गोरठण, तालुका खालापूर, जिल्हा रायगड येथील गोरठण तलावास निधी वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे। जी आर दिनांक आहे 29/12/2025। विभागाचे नाव पर्यावरण विभाग। शीर्षक आहे राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत नगर परिषद चिपळूण, जिल्हा रत्नागिरी येथील नारायण तलावास निधी वितरित करण्याबाबत जी आर दिनांक 29/12/2025। विभागाचे नाव पर्यावरण विभाग। शीर्षक आहे राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत मौजे, परखंदे, तालुका खालापूर, जिल्हा रायगड येथील परखंदे तलावास निधी वितरित करण्याबाबत जी आर दिनांक 29/12/2025। विभागाचे नाव पर्यावरण विभाग। शीर्षक आहे राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत मौजे, वडवळ, तालुका खालापूर, जिल्हा रायगड येथील वडवळ तलावास निधी वितरित करण्याबाबत। विभागाचे नाव पर्यावरण विभाग। शीर्षक आहे राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत मौजे, होराळे, तालुका खालापूर, जिल्हा रायगड येथील होराळे तलावास निधी वितरित करण्याबाबत। विभागाचे नाव पर्यावरण विभाग। शीर्षक आहे राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत नगरपंचायत पालम, जिल्हा परभणी येथील पालम तलावास निधी वितरित करण्याबाबत जी आर दिनांक 29/12/2025। विभागाचे नाव अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग। शीर्षक आहे नियंत्रक, शिधा वाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई यांच्या अधीनस्थ सहाय्यक शिधा वाटप अधिकारी गट क संवर्गातून शिधा वाटप अधिकारी, मुख्य निरीक्षक अधिकारी गट ब राजपत्रित या संवर्गात पदोन्नती व पदस्थापनेबाबतचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे। विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग। शीर्षक आहे सन 2026 मध्ये राष्ट्र पुरुष
तसेच थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबतची जी आर दिनांक 29/12/2025. यानंतरील जी आर हा विभागाचे नाव आपण या ठिकाणी पाहू शकता. सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आहे माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत माहिती शुल्क अर्जदारास कळविण्याबाबत सुधारित कार्यपद्धती निश्चित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग. शीर्षक आहे सामान्य प्रशासन विभागाच्या अधीनस्थ सचिव यांच्या मंत्रालय मुख्य इमारतीमधील दालन क्रमांक 205 चे नूतनीकरणाकरिता येणाऱ्या खर्चास व तसेच अंदाजपत्रकास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग. शीर्षक आहे साप्ताहिक महाराष्ट्र म्हणजेच की महाराष्ट्र धिस वीक या संकल्पने अंतर्गत दूरचित्रवाणी वाहिन्यांमार्फत मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांबरोबरच इतर विविध भाषांमधून रिपोर्टाज बुलेटिनची निर्मिती तसेच प्रसिद्धी करण्याकरिता सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षासाठी प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबत पूरक पत्र यासाठीचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. यानंतरचा जी आर हा गृहनिर्माण विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास जमिनीची वाटप विनियम 1982 मधील विनियम 16 खालील शासनाच्या स्तरावर म्हाडाच्या निवासी अनिवासी भूखंडाच्या विवरणपत्राकरिता मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय आहे. यानंतरचं जी आर आपण या ठिकाणी पाहू शकता गृहनिर्माण विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता मुंबईतील बंद आजारी गिरण्यांमधील गिरणी कामगारांसाठी मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रामध्ये घरकुले उपलब्ध करून देणे बाबत. विभागाचे नाव उद्योग ऊर्जा व कामगार विभाग. शीर्षक आहे आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत महावितरण कंपनीला कृषी पंप ग्राहकांना वीज दरात सवलत या योजनेसाठी सन 2025 ते 26 करिता मागणी क्रमांक T5 मुख्य लेखा शीर्ष 28015614 साठी रुपये 189 कोटी 3 लाख निधी रोखीने वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. यानंतरचा जी आर हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की विधी व न्याय विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता धर्मदाय रुग्णालयातील आरक्षित खाटा निर्धन व दुर्बल घटकांकरिता रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्याबाबतच्या योजनेच्या अंमलबजावणीवर देखरेख व नियंत्रणासाठी विशेष तपासणी पथक स्थापन करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय आहे. यानंतर जी आर हा विधी व न्याय विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की सन 2025 ते 26 या अर्थसंकल्पीय अनुदान मागणी क्रमांक J5 मुख्य लेखा शीर्ष 7610 शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्जे 204-0001 वैयक्तिक संगणक खरेदी अग्रिमे 7610-1842 संगणक अग्रिम वाटपबद्दलचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. यानंतर जी आर हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की नियोजन विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता श्री वासवी कन्या आर्थिक विकास महामंडळाकरिता सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षासाठी निधी वितरित करण्याबाबत जी आर दिनांक 29/12/2025. यानंतरचा ही जी आर महसूल व वन विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता अतिवृष्टी पुरामुळे बाधित होऊन पुनर्वसित झालेल्या गावातील नागरी सुविधा कामांसाठी निधी हा वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. जी आर दिनांक आपण या ठिकाणी पाहू शकता की 29/12/2025. विभागाचे नाव महसूल व वन विभाग. शीर्षक आहे नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील अतिवृष्टी पुरामुळे बाधित होऊन पुनर्वसित झालेल्या गावातील नागरी सुविधा कामांसाठी निधी हा वितरित करण्याबाबत. विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग. शीर्षक आहे राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत निधी हा वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. जी आर दिनांक आहे 29/12/2025. यानंतरचा जी आर हा आदिवासी विकास विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षामध्ये सैनिकी शाळांमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या तुकडीला सहाय्य या योजनेअंतर्गत सहाय्यक अनुदान वितरित करण्याबाबत लेखाशीर्ष 2202H 973 बाब 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर.
विभागाचे नाव आदिवासी विकास विभाग. शीर्षक आहे आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण योजनांबाबत मार्गदर्शक सूचना देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. GR दिनांक आपण या ठिकाणी पाहू शकता की 29/12/2025. यानंतरचा GR हा आपण या ठिकाणी पाहू शकता की नगर विकास विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की विशेष रस्ता अनुदान लेखाशीर्ष 30/54/0022 या योजनेअंतर्गत सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षात मंजूर केलेल्या रुपये 8,45,00,000 या निधीपैकी प्रथम टप्प्यातील 2,11,25,000 इतका निधी संबंधित जिल्हाधिकारी यांना वितरित करण्याबाबत कोकण विभाग. विभागाचे नाव नगर विकास विभाग. शीर्षक आहे विशेष रस्ता अनुदान लेखाशीर्ष 30/54/0022 या योजनेअंतर्गत सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षात मंजूर केलेला रुपये 10,58,00,000 निधीपैकी प्रथम टप्प्यातील 2,64,50,000 इतका निधी संबंधित जिल्हाधिकारी यांना वितरित करण्याबाबत विभाग. नाशिक विभाग. विभागाचे नाव नगर विकास विभाग. शीर्षक आहे वैशिष्ट्यपूर्ण लेखाशीर्ष 22/17/13/01 या योजनेअंतर्गत मंजूर केलेला रुपये 41,42,00,000 निधीपैकी प्रथम टप्प्यातील 10,35,50,000 इतका निधी संबंधित जिल्हाधिकारी यांना वितरित करण्याबाबत विभाग. नाशिक विभाग. विभागाचे नाव नगर विकास विभाग. शीर्षक आहे विशेष रस्ता अनुदान लेखाशीर्ष 30/54/0022 या योजनेअंतर्गत सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षात मंजूर केलेल्या रुपये 19,65,00,000 निधीपैकी प्रथम टप्प्यातील रुपये 4,91,25,000 इतका निधी संबंधित जिल्हाधिकारी यांना वितरित करण्याबाबत पुणे विभाग. विभागाचे नाव नगर विकास विभाग. शीर्षक आहे विशेष रस्ता अनुदान लेखाशीर्ष 30/54/0022 या योजनेअंतर्गत सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षात मंजूर केलेल्या रुपये 38,56,00,000 निधीपैकी प्रथम टप्प्यातील 9,64,00,000 निधी संबंधित जिल्हाधिकारी यांना वितरित करण्याबाबत छत्रपती संभाजीनगर विभाग. यानंतरचा GR आपण या ठिकाणी पाहू शकता की नगर विकास विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की वैशिष्ट्यपूर्ण लेखाशीर्ष 22/17/13/01 योजनेअंतर्गत मंजूर केलेल्या रुपये 27,18,00,000 या निधीपैकी प्रथम टप्प्यातील 6,79,50,000 इतका निधी संबंधित जिल्हाधिकारी यांना वितरित करण्याबाबत छत्रपती संभाजीनगर विभाग. यानंतरचा GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की नगर विकास विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आहे विशेष रस्ता अनुदान लेखाशीर्ष 30/54/0022 या योजनेअंतर्गत सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षात मंजूर केलेल्या रुपये 9,35,00,000 निधीपैकी प्रथम टप्प्यातील 2,33,75,000 इतका निधी हा संबंधित जिल्हाधिकारी यांना वितरित करण्याबाबत अमरावती विभाग. यानंतरचा GR नगर विकास विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की वैशिष्ट्यपूर्ण लेखाशीर्ष 22/17/13/01 योजनेअंतर्गत मंजूर केलेल्या रुपये 34,65,00,000 निधीपैकी प्रथम टप्प्यातील 8,66,25,000 निधी संबंधित जिल्हाधिकारी यांना वितरित करण्याबाबतचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR हा अमरावती विभागातर्फे आला आहे. विभागाचे नाव नगर विकास विभाग. शीर्षक आहे विशेष रस्ता अनुदान लेखाशीर्ष 30/54/0022 योजनेअंतर्गत सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षात मंजूर केलेल्या रुपये 9,50,00,000 निधीपैकी प्रथम टप्प्यातील 2,37,50,000 इतका निधी संबंधित जिल्हाधिकारी यांना वितरित करण्याबाबत विभाग असणार आहे. नागपूर विभाग. विभागाचे नाव नगर विकास विभाग. शीर्षक आहे वैशिष्ट्यपूर्ण लेखाशीर्ष 22/17/13/01 या योजनेअंतर्गत मंजूर केलेल्या रुपये 42,90,00,000 या निधीपैकी प्रथम टप्प्यातील 10,72,50,000 इतका निधी हा संबंधित जिल्हाधिकारी यांना वितरित करण्याबाबत विभागाचे नाव नागपूर विभाग. विभागाचे नाव नगर विकास विभाग. शीर्षक आहे वैशिष्ट्यपूर्ण लेखाशीर्ष 42/17/06/03 योजनेअंतर्गत मंजूर केलेल्या रुपये
374,68,68,00,000 निधीपैकी रुपये 78,68,68,00,000 निधी सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षातील तरतुदीतून संबंधित जिल्हाधिकारी यांना वितरित करण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. चला तर मित्रांनो, आत्तापर्यंत ते जे काही सर्व GR हे आले होते या सर्वच्या सर्व GR हेडलाईन्स आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहिले आहेत. आणि आणखी जर का काही GR हे जर का बाकी असेल तर त्याबद्दलचे ज्या काही PDF असणार आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, त्यातून तुम्ही डाउनलोडही करू शकता. चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला जी काही अपडेट आहे, बातमी आहे, सर्व समजलेच असेल आणि असेच नवीन नवीन GR घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड GR हेडलाईन सोबत. तोपर्यंत धन्यवाद.